नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये घरी बनवलेले काही पदार्थ वृद्धांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतात. ते पचन संस्थेवर देखील ताण देतात आणि तुमच्या हृदयावरती, मूत्रपिंडावरती आणि रक्ताभिसरणावर लक्षणीय परिणाम करतात. योग्य आहार वृद्धांच्या ऊर्जेच्या पातळीवर, रोगप्रतिकारशक्तीवर, सांधेदुखीवर, रक्तातील साखरेवर, रक्तदाबावर आणि झोपेवर लक्षणीय परिणाम करतो. आज या व्हिडिओद्वारे तुम्ही वृद्धांसाठी कोणते पदार्थ विषारी असू शकतात हे शिकाल. हिवाळ्यामध्ये आपण कोणते पदार्थ कमी खावे, कोणते सुरक्षित पर्याय तुमचं आरोग्य सुधारतात, हिवाळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण काय खावं, कोणते आयुर्वेदिक उपाय रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात, या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळते. व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो, म्हणून कृपया तो स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती थोडीशीही उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही मायबोली मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मुळात डिसेंबर महिना हा खरा हिवाळा सुरू होण्याचा धोकादायक काळ असतो. आपण नकळतपणे आपल्या आहारामध्ये असे पदार्थ समाविष्ट करतो जे हळूहळू विषारी बनतात. हे पदार्थ तुमचे आरोग्य इतके बिघडवू शकतात की तुम्हाला संपूर्ण हिवाळा हॉस्पिटलच्या बेडवर घालवावा लागू शकतो. हा ऋतू वृद्धांसाठी विशेषतः संवेदनशील असतो. डिसेंबरमध्ये बहुतेक वृद्धांना अस्वास्थ्यकारक अन्न खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवरील आणि रोगप्रतिकार शक्तीच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. हिवाळ्यामध्ये खराब आहार घेतल्यास वृद्धांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 40% वाढतो. डिसेंबरमध्ये चुकीचं अन्न खाणं विशेषतः धोकादायक आहे, कारण कडक थंडी तुमच्या शरीराच्या चयापचय आणि रक्ताभिसरणावर लक्षणीय परिणाम करते, ज्यामुळे ते लक्षणीयरित्या मंदावतं. आपली पचनसंस्था अधिक संवेदनशील होते, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामधील पदार्थ अधिक फायदेशीर असतात. परंतु डिसेंबरच्या थंडीमध्ये हेच पदार्थ विषासारखे काम करतात. तुम्हाला छातीत जळजळ, सांधेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो. हिवाळ्यात खराब आहार घेतल्यास वृद्धांच्या रोगप्रतिकार शक्तीवरती अधिक ताण येतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. आयुर्वेदानुसार डिसेंबर हा महिना वात आणि कफदोष वाढवणारा महिना आहे आणि खराब आहारामुळे हे दोष इतके वाढू शकतात की शरीराची नैसर्गिक उष्णता हळूहळू कमी होऊ लागते. यातील पहिलं आहे दही, रायता आणि ताक. दही पचायला सोपं असतं आणि उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये शरीराला थंड करतं, परंतु हिवाळ्यामध्ये ते शरीरामध्ये कफ वाढवतं. दह्याच्या थंड प्रभावामुळे ते अंतर्गत तापमान कमी करतं, ज्यामुळे सर्दी, खोकला, फ्लू, घसा खवखवणं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हे विशेषतः वृद्धांसाठी धोकादायक आहे, कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती आधीच कमकुवत झालेली असते, ज्यामुळे श्वसन संसर्गाचा धोका वाढतो आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे शरीराला उष्णता कमी होऊ शकते आणि सांधेदुखी जी आहे ती वाढू शकते. तुम्हाला रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करावं? मुळात ताक, दही किंवा दह्याऐवजी कोमट हळदीचं दूध घ्या. रायत्याऐवजी गरम भाज्यांचं सूप प्या. जर तुम्हाला दही खायचं असेल तर त्यात थोडीशी काळी मिरी आणि आलं जे आहे ते मिसळा आणि ते फक्त दुपारीच खा. रात्रीच्या वेळी दही 100% टाळा. आणि जर तुम्हाला आधीच दमा किंवा सायनसचा त्रास होत असेल तर दही पूर्णपणे टाळा. पुढे कच्चे सॅलड किंवा थंड भाज्या आहेत. उन्हाळ्यामध्ये कच्चे टोमॅटो, कच्ची काकडी, कच्चे कांदे किंवा कोबी सॅलड आपल्याला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. परंतु डिसेंबरमध्ये कच्च्या भाज्या आपल्या पोटासाठी, आतड्यांसाठी आणि पचनासाठी अत्यंत त्रासदायक असतात. त्याच्या थंड स्वभावामुळे पचनक्रिया मंदावली जाते, ज्यामुळे आपलं अन्न पचत नाही आणि पोटदुखी होऊ शकते. वृद्धांची पचनसंस्था आधीच कमकुवत असते आणि कच्चे सॅलड खाल्ल्याने 60% वृद्धांमध्ये पोटाच्या समस्या वाढू शकतात. कच्च्या भाज्यांमधील थंड पाणी आणि फायबर शरीराला आतून थंड करतं. रक्ताभिसरण लक्षणीयरित्या मंदावतं, ज्यामुळे सांधेदुखी वाढते. सांधे कडक झाल्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ देखील होऊ शकते. आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये कच्चे अन्न वात वाढवतं, जे पचनसंस्थेसाठी आणि सांध्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करावं? कच्च्या सॅलडऐवजी तुम्ही वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाव्यात. टोमॅटो आणि कांदे तुपात हलके तळून किंवा सूप बनवून वापरावेत. आणि जीवनसत्वांसाठी तुम्ही डाळ किंवा सब्जीमध्ये शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
डिसेंबरमध्ये बाहेरील हिरवे सॅलड, कोल्ड ड्रिंक्स किंवा मग सँडविच टाळायचं आहे. जर तुम्हाला संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कच्च्या भाज्यांपासून दूर राहावं आणि पुढे शिळं किंवा मग थंड अन्न जे आहे ते खाणं टाळावं. बरेच वृद्ध लोक सवयी किंवा सोयीनुसार सकाळी उरलेलं अन्न थंड करून किंवा मधून थेट गरम करून ते खातात. मूळतः हिवाळ्यामध्ये ताजं गरम अन्न शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा प्रदान करतं. तथापि शिळं किंवा थंड अन्न पचनक्रिया थंड करतं. यामुळे अन्न पचण्याऐवजी पोटामध्ये कुजतं, ज्यामुळे गॅस, अपचन, आम्लता आणि आतड्यांमध्ये विषारी पदार्थ तयार होतात. आयुर्वेदानुसार शिळं अन्न शरीरामध्ये एक विषारी पदार्थ निर्माण करतं, ज्यामुळे सांधेदुखी, सूज आणि थकवा येतो. हे विशेषतः वृद्धांसाठी धोकादायक आहे, कारण त्यांचे चयापचय आधीच मंद असतं आणि त्यांच्या शरीराला थंड अन्न पचवण्यासाठी जास्त काम करावं लागतं आणि त्यांना अन्न विषबाधासारख्या समस्यांना देखील सामोरं जावं लागू शकतं. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करावं? नेहमी ताजं तयार केलेलं गरम अन्न खा. जर उरलेलं अन्न उपलब्ध असेल तर ते खाण्यापूर्वी ते पूर्णपणे गरम करा. नाश्त्यासाठी थंड सँडविच किंवा फळांऐवजी तुम्ही गरम दलिया, पोहे किंवा उपमा तयार करून खाऊ शकता. रेफ्रिजरेटरमधून थेट अन्न खाणं टाळा. जर तुम्हाला आधीच पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही शिळं अन्न पूर्णपणे टाळावं. पुढे जास्त गोड आणि थंड मिष्टान्न आहे. मुळात हिवाळ्यामध्ये आपल्याला आजारी बनवणारी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम, कोल्ड कस्टर्ड, थंड गोड पदार्थ किंवा मग जास्त साखर असलेले पदार्थ. डिसेंबर हा लग्न आणि पार्ट्यांसाठी एक प्रमुख हंगाम आहे आणि आपण हंगामाची पर्वा न करता थंड गोड पदार्थ खातो. गोड आणि थंड पदार्थ दुहेरी नुकसान करतात. ते घशामध्ये आणि फुफ्फुसामध्ये कफ जमा करतात, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याच्या समस्या दीर्घकाळ टिकतात. वृद्धांसाठी हे आणखी धोकादायक आहे, कारण त्यांना आधीच मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असते आणि जास्त साखर त्यांचं आरोग्य आणखी बिघडवू शकते. श्वसन संसर्ग देखील होत असतात. रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करावं? थंड गोड पदार्थांऐवजी सुक्या फळांपासून बनवलेल्या गरम गोड पदार्थांची निवड करा. या हंगामामध्ये गूळ, तीळ, शेंगदाणे किंवा मग तूप वापरून बनवलेल्या पारंपरिक पाककृती विशेषतः चांगल्या असतात. गोड पदार्थांसाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मध मिसळू शकता. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स किंवा रेफ्रिजरेटेड गोड पदार्थ पूर्णपणे टाळा. जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर तुम्ही जास्त साखर पूर्णपणे टाळली पाहिजे. पुढे तुमचे येतात ते तिखट आणि खारट किंवा मग तळलेले पदार्थ. डिसेंबरमध्ये तुम्हाला झोपायला लावणारी शेवटची सवय म्हणजे जास्त खारट पदार्थ, जसं की पापड, चिप्स, समोसे, कचोऱ्या किंवा मग तळलेले पदार्थ. जर तुम्ही हे पदार्थ जास्त खाल्ले तर हिवाळा हा मुळात भूक लागलेला काळ असतो आणि आपण त्या काळामध्ये जास्त तळलेले किंवा भाजलेले स्नॅक्स वगैरे खाऊ शकतो. मीठ आपल्या शरीरामध्ये पाणी टिकून ठेवतं, ज्यामुळे रक्तदाब वाढवू शकतो आणि त्याचबरोबर तुमचं शरीर सुजू शकतं आणि तळलेले पदार्थ पचनात जड असतात. ते तुमच्या शरीरामध्ये कफ वाढवतात आणि वृद्धांसाठी हे दुहेरी संकट आहे, कारण त्यांना उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? मुळात तळलेल्या पदार्थांऐवजी तुम्ही कमळाच्या बिया, शेंगदाणे, हरभऱ्यासारखे भाजलेले किंवा कोरडे भाजलेले स्नॅक्स निवडावेत. स्वयंपाक करताना कमी मीठ वापरा आणि औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर जास्तीत जास्त करा. डिसेंबरमध्ये तुम्ही पॅक केलेले स्नॅक्स जे आहेत किंवा चिप्स जे आहेत ते टाळले पाहिजे. जर तुम्हाला आधीच उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयरोग असेल तर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे टाळावेत. म्हणून हिवाळ्यामध्ये विशेषतः डिसेंबरमध्ये दही, ताक किंवा कच्चे सॅलड, शिळे अन्न, थंड पदार्थ, थंड गोड पदार्थ, जास्त खारटपणा आणि तळलेले पदार्थ तुमच्यासाठी विषारी ठरू शकतात. परंतु या गोष्टी टाळून तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकता आणि हिवाळ्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही अशा आयुर्वेदिक सवयी देखील अवलंबल्या पाहिजेत, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढते. हे करण्यासाठी सकाळी उठून रिकाम्या पोटी अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळून 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि तुमची पचनशक्ती प्रज्वलित होईल. दररोज दुपारी तुम्ही 10 मिनिटे उन्हामध्ये खोल श्वास घ्यावा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळेल आणि तुमचं फुफ्फुस मजबूत होईल.
तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी 1 चमचा तूप गरम करा, त्यात 1 चिमूटभर हळद घाला आणि ते कोमट पाण्यामध्ये प्या. यामुळे सांध्यांची लवचिकता वाढेल आणि तुमची झोप सुधारेल. म्हणून तुम्ही या 3 सवयी अंगी गाडल्या पाहिजेत. मी तुम्हाला उल्लेख केलेले विषारी पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत. तुमच्या आहारामध्ये निरोगी पदार्थांचा समावेश केल्याने आणि तुमच्या कुटुंबासोबत उबदार पोटभर जेवण सामायिक केल्याने हिवाळा निरोगी आणि आनंदी वेळ बनवू शकतो. या व्हिडिओसाठी एवढंच. मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला यातून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच नवीन व्हिडिओंसाठी तुम्हाला सर्वात आधी सूचना मिळतील अशा बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते लगेच कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.